पंचपे सर, आपण सकाळी आपण डिस्कशन सुरू केलं 7:15 त्यानंतर तेजस्वी यादव यांचा एक बाईट आला होता. त्यांची देहबोली आपण बघितली की थोडंसं त्यांचा कॉन्फिडन्स कुठेतरी लूज झाला होता आणि आता पराभव समोर दिसत असताना सगळेच नेते थोडेसे रडतात. नाही, त्यांचा बाईट आला त्यावेळेला ते जे बोलत होते की मतमोजणी केंद्रातल्या अधिकाऱ्यांनी काय गडबड केली, अमुक केलं तमुक केलं तर मग जनता ऐकणार नाही वगैरे. म्हणजे थोडक्यामध्ये त्यांना त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास नव्हता किंवा पराभव दिसायला लागला होता असं मी त्यावेळेला इंटरप्रिटेशन केलं होतं. 7, 8, 9, 8:30 वाजता त्यांचा बाईट आला तेव्हा ते आता खरं होताना दिसतंय. कारण काय त्यांच्या बोलण्यात ती निराशा जाणवत होती. आणि तुम्ही जे म्हणालात काँग्रेसने काय करायला पाहिजे, मी वेळोवेळी वेगळ्या वाहिन्यांवर सुद्धा हे बोललोय की उत्तर प्रदेश आणि बिहार ही 2 मोठी राज्य आहेत आणि एकूण म्हणजे जागांच्या दृष्टीने निवडणुकीच्या 3ऱ्या क्रमांकाचं राज्य बिहार आहे, पहिलं उत्तर प्रदेश आहे. या 2 राज्यांमध्ये काँग्रेस सगळ्या कोंबड्या झटकून स्वतःच्या जीवावर निवडणुका लढेल. निवडणुका म्हणजे सगळ्या प्रकारच्या, त्याशिवाय ते वाढणार नाही. त्याचं कारण असं की ते मुळात निवडणूक लढताना जर मुलायम सिंगांच्या मुलाबरोबर अखिलेश सिंग बरोबर लढले तर तो त्यांना सत्तेचा वाटा कमी देणार आहे, जागा कमी देणार आहे. तीच गोष्ट तेजस्वीची आहे. तीच गोष्ट महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे त्याच्यानंतर बाकीच्या पक्षांबरोबर लढले तर तेच होणार आहे. जागा वाटपामध्ये कमी जागा येणार. ते जर स्वतःच्या बळावर लढले तर त्यांना जास्ती जागा लढायला मिळतात. काँग्रेस ग्रासरूट लेवलपर्यंत पसरलेला 125 वर्षाचा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस विठ्ठलराव गाडगीळ सांगायचे तशी एक म्हातारी कधी मरत नाही, नारबाच्या वाडीतल्या नारबासारखी. त्यामुळे ती परत जिवंत होऊ शकते कारण काँग्रेसचा विचार तळागाळात पोचलेला आहे. गरज काय आहे तर त्यांच्या सक्षम नेतृत्वाची आणि त्यांच्या काँग्रेसमध्ये एक कल्चर आहे की पक्ष नेतृत्वावर टीका करायची नाही. म्हणजे 7 जागावर दिसतं आता काँग्रेस आघाडीवर, पण राहुल गांधी नापास झाले असं चुकूनही म्हणायचं नाही. ते बिरबल बादशाहच्या गोष्टीतला पोपट मेला म्हणायचं नाही. तो निश्चित पडलाय, पायवर केले, डोळे तिरके, मेला म्हणायचं नाही. कारण 23 नेते काँग्रेसमधले मोठे, ज्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण, कपिल सिब्बल यांच्यासारखे नेते होते, त्यांनी पत्र दिलं होतं. अगदी सोनिया गांधींनाही सांगितलं होतं की अहो आपले चिरंजीव काही तितकेसे कर्तृत्ववान नाहीत, तर पक्षांतर्गत निवडणुका घ्या, लोकशाही पद्धतीने जो अध्यक्ष होईल, सीताराम केसी झाले त्यांच्या मागे बळ उभं केलं, तसं जो होईल त्याच्या मागे उभं करा. ते एक. आणि दुसरीकडे सर्व राज्यांमध्ये आपल्या बळावर लढले तर होईल. मी काँग्रेसला सल्ला देण्या इतका मोठा नाही, कारण महाजन सर म्हणजे आमच्या जन्माच्या आधीपासून राजकारणात आहेत आणि ते एक विचारवंत नेते आहेत. परंतु मी काँग्रेसला सल्ले देत नाहीये. मी माझी समीक्षा किंवा विश्लेषण सांगतोय की या गोष्टी करण्याची गरज आहे. त्यामुळे आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी किंवा जखम पायाले इलाज डोक्याले या पद्धतीने चालू आहे. इलेक्शन कमिशन, EVM, मतचोरी याच्यापेक्षा मूळ जे बुनियादी राजकारणाचे मुद्दे ते घेतले आणि स्वतंत्र लढत राहिले तर काँग्रेसला भवितव्य असं मला वाटतं. महाजन सर, हे परांजपे सरांचे मुद्दे उपस्थित केले ते खरंच महत्त्वाचे आहेत. हायकमांडला दोष दिला जात नाही, त्यांच्याकडे बोट दाखवलं जात नाही. तुमचं काय उत्तर? राहुल गांधी चुकले असं कधी म्हणतील? थेट म्हणत नाहीत की राहुल गांधी अपयशी ठरलेले. नाही, असं काही जाहीररित्या बोलणं हे काही काँग्रेसचं काम नाही. पण जेव्हा असं म्हणतात त्या राज्यातली यश मिळालं तर त्यांचा मिटिंग होतात ते आता तुमचं विश्लेषण झालं. सर एक मिनिट, महाजन सर. बोला. महाजन सर, महाजन सर, काय होतं उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, ज्यावेळेला अपयश येतं त्यावेळेला तिथली पक्ष संघटना कमकुवत होती असं म्हणलं जातं आणि यश मिळालं तर ते राहुल गांधीचं यश असं म्हणलं जातं. मला असं वाटतं नेत्यांनी यश आणि अपयश दोन्ही माझं आहे, श्रेय अपयश स्वीकारायची तयारी ठेवावी. ते होताना दिसत नाही. म्हणजे राहुल गांधी येथील प्रतिक्रिया देतील पण मी हारलो, माझं अपयश आहे असं म्हणताना दिसत नाहीत. तेच तुमच्याकडनं ही माझी अपेक्षा नाही की पक्ष नालायक, नेतृत्व नालायक म्हणावं, परंतु अपयश राहुल गांधींचं असं कधीच म्हटलं जात नाही. हा प्रॉब्लेम आहे, तो कुठेतरी शनावे करायची गरज आहे असं मला वाटतं. अपयश स्वीकारलं पाहिजे. राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं आपल्याला आठवत असेल. तो का दिला तर निवडणुकीमध्ये स्वप्नात देखील पाहिलं नव्हतं असं अपयश काँग्रेसला आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी राजीनामा दिला होता. स्वतः कोणी न सांगता, कोणी डिमांड न करता दिला होता. त्यामुळं पक्षांतर्गत फोरम्सवर ज्या मुद्द्यांचा उहापोह होतो त्याच्यातून मग झालेल्या निर्णयाची माहिती बाहेर येते असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळं त्या निर्णयाच्या मागं काय कारणमीमांसा होती,
कशामुळं असं झालं याची चर्चा टी व्हीमधून निघत नाही, ती पक्षाच्या महत्त्वाच्या फोरम्सवर होणाऱ्या विचारविनिमयातूनच होते. आता शैलेंद्रचं म्हणणं बरोबर आहे की काँग्रेसकडून लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं धाडस किंवा कपॅसिटी काँग्रेस पक्षामध्ये आज नाही, असं जर त्याचं म्हणणं असेल तर त्यात आक्षेप घेण्याजोगं फारसं नाही. पण मग सर्व पक्षांना हे लागू पडतं का? म्हणजे आपल्याला लक्षात असेल की मध्य प्रदेशसह 4 राज्यांची निवडणूक लोकसभेबरोबरच झाली. त्यामध्ये काय परिणाम दिसले? त्यामध्ये भाजपची सरकारं जाऊन काँग्रेसची सरकार आली. पुढचा इतिहास आपल्याला सगळा माहीत आहे. त्यामुळं हा मुद्दा बरोबर आहे, पण ह्या मुद्द्याची कारणमीमांसा देण्यामध्ये आपण जरा कुठेतरी अतिशयोक्ती करतो का काय, अशी मला शंका आहे. अगदी अगदी महाजन सर, तुमचं उत्तर आम्हाला मिळालं.